नमस्कार. विज्ञानयात्री हॅरॉल्ड क्लेटन युरे यांचं जीवनचरित्र आणि त्यांचे वैज्ञानिक योगदान या संदर्भात आपल्याशी संवाद साधण्याचा हा एक प्रयत्न आहे. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञानयात्री हॅरॉल्ड क्लेटन युरे हे अमेरिका देशाचे भौतिक रसायनशास्त्रज्ञ, फिजिकल केमिस्ट, ड्यूटेरियम म्हणजे हायड्रोजनचे एक समस्थानिक संदर्भातील अग्रगण्य संशोधन कार्य केलेले शास्त्रज्ञ आणि सन 1934 सालच्या रसायनशास्त्र शाखेच्या नोबेल पुरस्काराची मानकरी. पृथ्वीवरील जीवोत्पत्तीच्या वेळेस कोणत्या प्रकारचे रासायनिक अभिक्रिया घडून आल्या असतील, निर्जीव पदार्थापासून सेंद्रिय पद्धतीचा जीवाचा विकास याबाबत हॅरॉल्ड क्लेटन युरे यांचा अभ्यास होता. अणुबॉम्बच्या विकासात हॅरॉल्ड क्लेटन युरे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. हॅरॉल्ड क्लेटन युरे यांचा जन्म दिनांक 29 एप्रिल 1893 रोजी अमेरिका देशातील वॉकरटन, इंडियाना या शहरात झाला. त्यांचे शालेय शिक्षण वॉटरलू, इंडियाना येथे झाले. स्थानिक शाळेत त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सन 1911 ते सन 1914 या कालावधीत त्यांनी शाळेत शिक्षकाची नोकरी केली. पुढे त्यांनी सन 1917 मध्ये मॉन्टॅना विद्यापीठात प्राणीशास्त्र आणि रसायनशास्त्र या विषयातून पदवी शिक्षण पूर्ण केले. ती कालावधी पहिल्या महायुद्धाची असल्यामुळे युद्धाच्या प्रसंगी लागणाऱ्या साधनसामग्रीची जास्त मागणी होती. म्हणून हॅरॉल्ड क्लेटन युरे यांनी महायुद्ध सामग्री तयार करणाऱ्या एका कारखान्यात रसायनशास्त्रज्ञ या पदावर कार्यरत होते. पहिले महायुद्ध संपल्यानंतर हॅरॉल्ड क्लेटन युरे यांनी मॉन्टॅना विद्यापीठात अध्यापनाचे काम केले. त्यानंतर सन 1923 मध्ये त्यांनी कॅलिफोर्निया विद्यापीठातून संशोधन पदवी शिक्षण म्हणजे डॉक्टरेट पदवी पूर्ण केले. संशोधन पदवी शिक्षण डॉक्टरेट या कालावधीत गिल्बर्ट न्यूटन लुईस हे हॅरॉल्ड क्लेटन युरे यांचे मार्गदर्शक होते. संशोधन पदवी शिक्षण डॉक्टरेट यासाठी त्यांच्या प्रबंधाचे शीर्षक हायड्रोजन अणूतील इलेक्ट्रॉनची ऊर्जा पातळीवर होणारी विभागणी आणि वायुरूप रेणूमधील औष्णिक आणि गतिमान शक्तीच्या संदर्भातील गणिती भाग असे होते. त्यानंतर सन 1923 ते सन 1924 या कालावधीत त्यांनी सैद्धांतिक भौतिकशास्त्र या विषयात कोपेनहेगन येथे नील्स बोहर यांच्या बरोबर संशोधन कार्य केले. त्यानंतर त्यांनी जॉन हॉपकिन्स विद्यापीठात पुंजकीय गतिशास्त्र या विषयाचे रसायनशास्त्राच्या विद्यार्थ्याकरिता अध्यापन कार्य केले. सन 1929 मध्ये हॅरॉल्ड क्लेटन युरे यांनी न्यूयॉर्क येथील कोलंबिया विद्यापीठात प्राध्यापक पदावर रुजू झाले. अणू आणि रेणूचे गुणधर्म, मूलद्रव्यांची समस्थानिके या विषयावर त्यांनी संशोधन कार्यास सुरुवात केली. सन 1913 साली फ्रेडरिक सॉडी यांच्या संशोधन कार्यातून काही मूलद्रव्यांच्या एका अणूतील प्रोटॉनची संख्या म्हणजे अणुअंक ॲटॉमिक नंबर सारखेच असते, पण त्यांचे अणुवस्तुमान वेगवेगळे असते हे निष्कर्ष निघाले होते. सन 1920 सालापर्यंत कार्बन, नायट्रोजन आणि ऑक्सिजन या मूलद्रव्यामध्ये अशा प्रकारची समस्थानिके असतात याचे संशोधन झाले होते. युरे आणि मर्फी यांनी हायड्रोजनची समस्थानिके वर्णपट पद्धतीने मिळविली. त्यासाठी त्यांनी बाल्मर वर्णपट मालिका वापरली. बाल्मर वर्णपट मालिकेच्या अभ्यासातून युरे यांच्या असे लक्षात आले की हायड्रोजनच्या अणूपैकी एक अणू इतर अणूपेक्षा जड आहे. बाल्मर वर्णपट मालिकेत आढळलेला हायड्रोजनचा जड अणू म्हणजेच ड्यूटेरियम. मूलद्रव्यांच्या समस्थानिकांच्या रासायनिक गुणधर्मात असलेल्या फरक या निष्कर्षावरून हॅरॉल्ड क्लेटन युरे यांनी 18 कोटी वर्षापूर्वी पृथ्वीवर किती तापमान होते ते शोधून काढले. पृथ्वीवरील मूलद्रव्यांच्या रासायनिक घटकांचा अभ्यास करताना भूरसायनशास्त्र या विषयाच्या अभ्यासावर त्यांनी भर दिला. पृथ्वीवरील जीवोत्पत्तीच्या वेळेस कोणत्या प्रकारच्या रासायनिक अभिक्रिया घडून आल्या असतील याचा अभ्यास त्यांनी केला. विश्वाची उत्पत्ती कशी झाली असेल या विषयातही त्यांना रस होता. ऑक्सिजनचे समस्थानक O18 आणि O16 यांच्या गुणोत्तराच्या उपयोजनेतून भूशास्त्रात कालमापन करण्याचे कामही त्याने केले. हॅरॉल्ड क्लेटन युरे यांनी संशोधन केलेल्या विषयांची ही यादी आहे. प्राणीशास्त्र, भूरसायनशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, खगोलशास्त्र,
दुसऱ्या महायुद्ध कालावधीपर्यंत हॅरॉल्ड क्लेटन युरे हे समस्थानकांच्या वेगळे करण्याच्या प्रयत्नाकरिता प्रसिद्ध झाले होते. त्यामुळे त्यांना मॅनहॅटन अणुसंशोधन प्रकल्पात बोलावले गेले. नैसर्गिक युरेनियमपासून U-235 समृद्ध करण्याचा प्रक्रियेत त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले. तसेच जड पाणी D2O तयार करण्याच्या प्रक्रियेत सुद्धा हॅरॉल्ड क्लेटन युरे यांच्या संशोधनाचे उपयोजन महत्त्वाचे ठरले. सन 1920च्या दशकात विल्यम गियाक आणि हेरिक एल जॉन्स्टन यांनी ऑक्सिजनचे स्थिर समस्थानिक शोधले. समस्थानिक त्यावेळी नीट समजले नव्हते. जेम्स चॅडविक सन 1932 पर्यंत न्यूट्रॉन शोधू शकले नाहीत. रासायनिक आणि भौतिक गुणधर्मावर आधारित त्यांचे वर्गीकरण करण्यासाठी 2 प्रणाली वापरात होत्या. नंतरचे मास स्पेक्ट्रोग्राफ वापरून निर्धारित केले गेले. ऑक्सिजनचे अणू वजन हायड्रोजनच्या जवळपास 16 पट जड आहे हे ज्ञात असल्याने रेमंड बिरज आणि डोनाल्ड मेंझल यांनी हायड्रोजनमध्ये एकापेक्षा जास्त समस्थानिक आहेत असे गृहीत धरले होते. 2 पद्धतींच्या परिणामामधील फरकांच्या आधारे त्यांनी भाकीत केले की 4500 मधील फक्त एक हायड्रोजन अणू हेवी समस्थानिकाचा होता. जड हायड्रोजनच्या शोधाची घोषणा करणारा पेपर, ज्याला नंतर ड्यूटेरियम असे नाव देण्यात आले, युरे मर्फी आणि ब्रिकवेडे यांनी संयुक्तपणे सन 1932 मध्ये प्रकाशित केले. युरे यांना सन 1934 मध्ये जड हायड्रोजनच्या शोधासाठी रसायनशास्त्र शाखेतील नोबेल पारितोषिक देण्यात आले. त्याने स्टॉकहोममधील समारंभास उपस्थित राहण्यास नकार दिला, जेणेकरून तो त्याची मुलगी मेरी ॲलिसच्या जन्माला उपस्थित राहू शकेल. पुढील वर्षी अमेरिकन फिलॉसॉफिकल सोसायटी आणि युनायटेड स्टेट्स नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेस या दोन्हीसाठी त्यांची निवड झाली. ब्युरो ऑफ स्टँडर्ड्स एडवर्ड डब्ल्यू वॉशबर्नसोबत काम करताना युरे यांनी नंतर विसंगती नमुन्याचे कारण शोधून काढले. ब्रिकवेडे याचे हायड्रोजन इलेक्ट्रोलायसिसद्वारे पाण्यापासून वेगळे केले गेले होते. परिणामी नमुना कमी झाला. शिवाय फ्रान्सिस विल्यम एस्टन यांनी नोंदवले होते की हायड्रोजनच्या अणुवजनासाठी त्याचे मोजलेले मूल्य चुकीचे होते, ज्यामुळे बिर्ज आणि मेंझेलचे मूळ तर्क अवैध ठरले. ड्यूटेरियमचा शोध मात्र उभा राहिला. युरे आणि वॉशबर्न यांनी शुद्ध जड पाणी तयार करण्यासाठी इलेक्ट्रोलायसिसचा वापर करण्याचा प्रयत्न केला. त्यांचे तंत्र चांगले होते, परंतु सन 1933 मध्ये लुईस यांच्याकडे कॅलिफोर्निया विद्यापीठाची संसाधने असलेल्या लुईसने त्यांना मारहाण केली. बॉर्न ओपनहायमर अंदाजे वापरून युरे आणि डेव्हिड रिटेनबर्ग यांनी हायड्रोजन आणि ड्यूटेरियम असलेल्या वायूंचे गुणधर्म मोजले. त्यांनी याचा विस्तार कार्बन, नायट्रोजन आणि ऑक्सिजनच्या संयुगे समृद्ध करण्यासाठी केला. हे बायोकेमिस्ट्रीमध्ये ट्रेसर म्हणून वापरले जाऊ शकतात. परिणामी रासायनिक अभिक्रियांचे परीक्षण करण्याचा एक संपूर्ण नवीन मार्ग आहे. त्यांनी सन 1932 मध्ये जर्नल ऑफ केमिकल फिजिक्सची स्थापना केली आणि सन 1940 पर्यंत ते त्याचे पहिले संपादक राहिले. सन 1939 मध्ये युरोपमध्ये दुसरे महायुद्ध सुरू झाले. तोपर्यंत युरे हे समस्थानिक विभक्तेचे जागतिक तज्ज्ञ म्हणून ओळखले गेले. आत्तापर्यंत पृथक्करणामध्ये फक्त प्रकाश घटकांचा समावेश होता. सन 1939 आणि सन 1940 मध्ये युरे यांनी जड समस्थानिकांच्या पृथक्करणावर 2 शोध निबंध प्रकाशित केले, ज्यात त्यांनी केंद्र पसारक विभक्तीकरण प्रस्तावित केले. युरेनियम 235 विखंडनीय आहे. या नील्स बोहरच्या अनुमानामुळे याला खूप महत्त्व प्राप्त झाले, कारण 235ला उर्वरित युरेनियमपासून वेगळे न करता साखळी अभिक्रिया स्थापन करता येईल की नाही हे अतिशय संशयास्पद मानले जात होते. युरे यांनी युरेनियम संवर्धन कसे साध्य करता येईल याचा सखोल अभ्यास केला. केंद्रापसारक पृथक्करणाव्यतिरिक्त जॉर्ज किस्तियाकोस्की यांनी सुचवले की वायूचा प्रसार ही एक संभाव्य पद्धत असू शकते. थर्मल डिफ्युजन ही तिसरी शक्यता होती. युरे यांनी सर्व समस्थानिक पृथक्करण संशोधन प्रयत्नांचे समन्वय साधले,
ज्यात जड पाणी निर्माण करण्याच्या प्रयत्नांचा समावेश होता. त्याचा वापर अणुभट्ट्यामध्ये न्यूट्रॉन नियंत्रक म्हणून केला जाऊ शकतो. मे 1941 युरे यांची युरेनियमच्या समितीवर नियुक्ती करण्यात आली, ज्याने राष्ट्रीय संरक्षण संशोधन समिती याचा भाग म्हणून युरेनियम प्रकल्पाची देखरेख केली. सन 1941 युरे आणि जॉर्ज बी पेग्रम यांनी अणुबॉम्बच्या विकासासाठी सहकार्य प्रस्थापित करण्यासाठी इंग्लंडमध्ये राजनैतिक मोहिमेचे नेतृत्व केले. ब्रिटिश वायूच्या प्रसाराबाबत आशावादी होते, परंतु हे स्पष्ट होते की दोन्ही वायू आणि केंद्रापसारक पद्धतींना प्रचंड तांत्रिक अडथळा यांचा सामना करावा लागला. मे 1943 मॅनहॅटन प्रकल्पाला गती मिळाली. युरे हे कोलंबिया येथील युद्धकाळातील सबस्टिट्यूट एलॉय मटेरियल लॅबोरेटरीचे प्रमुख झाले, जे जड पाणी आणि अर्नेस्ट लॉरेन्सच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक प्रक्रियेशिवाय सर्व समस्थानिक संवर्धन प्रक्रियेसाठी जबाबदार होते. केंद्रापसारक पद्धतीच्या सुरुवातीच्या अहवालात असे सूचित केले होते की ते अंदाजानुसार कार्यक्षम नव्हते. युरे यांनी सुचवले की पूर्वीच्या प्रवाह पद्धतीऐवजी अधिक कार्यक्षम परंतु तांत्रिकदृष्ट्या अधिक क्लिष्ट काउंटर करंट प्रणाली वापरावी जावी. नोव्हेंबर 1941 पर्यंत प्रक्रिया सोडून देण्यास तांत्रिक अडथळे पुरेसे मोठे दिसत होते. युद्धानंतर काउंटर करंट सेंट्रिफ्यूज विकसित केले गेले आणि आज अनेक देशांमध्ये ही पद्धत पसंत केली गेली आहे. वायुप्रसार प्रक्रिया अधिक उत्साहवर्धक राहिली, जरी त्या तांत्रिक अडथळे पार करायचे होते तरी सुद्धा. सन 1943च्या अखेरीस उरेकडे 700 पेक्षा जास्त लोक त्यांच्यासाठी वायूच्या प्रसारावर काम करत होते. या प्रक्रियेमध्ये शेकडो कॅस्केटचा समावेश होता, ज्यामध्ये संरक्षक युरेनियम हेक्झाफ्लोराईड वायूच्या अडथळ्यामधून पसरले. प्रत्येक टप्प्यावर उत्तरोत्तर अधिक समृद्धी होत गेली. पंपासाठी योग्य सील शोधणे ही एक मोठी समस्या होती, परंतु आतापर्यंत सर्वात मोठी अडचण योग्य प्रसारण अडथळा निर्माण करण्यात होती. सन 1944 ते एक सुयोग अडथळा मोठ्या प्रमाणात उपलब्ध होण्यापूर्वी प्रचंड K-25 वायू प्रसारण संयंत्रांचे बांधकाम सुरू होते. बॅकअप म्हणून युरे यांनी थर्मल डिफ्युजनला चॅम्पियन केले. या प्रयत्नामुळे कंटाळलेल्या युरेने फेब्रुवारी 1945 RH क्रिस्टकडे जबाबदारी सोपवून प्रकल्प सोडला. K-25 प्लॅन्टने मार्च 1945 या कामाला सुरुवात केली आणि दोष दूर केल्यावर प्लॅन्ट उल्लेखनीय कार्यक्षमतेने आणि अर्थव्यवस्थेने चालला. काही काळासाठी युरेनियमला S-50 लिक्विड थर्मल डिफ्युजन प्लॅन्ट, नंतर K-25 वायू आणि शेवटी Y-12 इलेक्ट्रोमॅग्नेटिक सेपरेशन प्लॅन्टमध्ये दिले गेले. परंतु युद्ध संपल्यानंतर लवकर थर्मल आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक सेपरेशन प्लॅन्ट बंद करण्यात आले आणि K-25 द्वारे विभक्तीकरण केले गेले. सन 1946 बांधण्यात आलेल्या त्याच्या जुळ्यासह K-27 युद्धानंतरच्या सुरुवातीच्या काळात हे मुख्य समस्थानिक विभक्त संयंत्र बनले. मॅनहॅटन प्रकल्पावरील त्यांच्या कार्याबद्दल युरे यांना प्रकल्प संचालक मेजर जनरल लेस्ली आर ग्रोव्ज ज्युनियर यांनी मेडल फॉर मेरिट प्रदान केले. नंतरच्या आयुष्यात युरे यांनी कॉस्मो केमिस्ट्रीचे क्षेत्र विकसित करण्यात मदत केली आणि हा शब्द तयार करण्याचे श्रेय त्यांना दिले जाते. ऑक्सिजन 18 वरील त्याच्या कार्यामुळे त्याला पृथ्वीवरील रासायनिक घटकांची विपुलता आणि ताऱ्यामधील त्यांची विपुलता आणि उत्क्रांती याविषयी सिद्धांत विकसित करण्यास प्रवृत्त केले. युरे यांनी सन 1952 त्यांच्या कामाचा सारांश दिला. युरे यांनी असा अंदाज लावला की सुरुवातीचे वातावरण डेड स्वरूपाचे होते. अमोनिया, मिथेन आणि हायड्रोजन या वायूने सुरुवातीचे वातावरण बनलेले असावे. युरे यांच्या शिकागो पदवीधर विद्यार्थ्यांपैकी एक स्टॅनले एल मिलर यांनी मिलर युरे प्रयोगातून दाखवून दिले की जर असे मिश्रण इलेक्ट्रिक स्पार्क्स आणि पाण्याच्या संपर्कात आले तर अमायनो आम्ल तयार करण्यासाठी उपयुक्त असू शकते. अमायनो आम्ल हे सामान्यतः सजीवांच्या शरीराचे मुख्य घटक मानले जाते. युरे यांनी सन 1956 आणि सन 1957 ऑक्सफर्ड विद्यापीठात
व्हिजिटिंग प्रोफेसर म्हणून युनायटेड किंगडम्समध्ये 1 वर्ष घालवले. सन 1958मध्ये ते शिकागो विद्यापीठाच्या सेवानिवृत्तीचे वय 65 पर्यंत पोहोचले, परंतु त्यांनी मोठ्या प्रमाणावर प्राध्यापक म्हणून पद स्वीकारले. कॅलिफोर्निया विद्यापीठ, सॅन दिएगो UCSD आणि ला जोला कॅलिफोर्निया येथे हलविले. त्यानंतर सन 1970 ते सन 1981 या काळात त्यांना तेथे प्रोफेसर एमिरिटस करण्यात आले. युरे यांनी तेथे विज्ञान विद्याशाखा उभारण्यास मदत केली. स्टॅनले मिलर, हन्स सूस आणि जिम अर्नॉल्ड यांच्यासह सन 1960मध्ये तयार करण्यात आलेल्या USD स्कूल ऑफ केमिस्ट्रीचे ते संस्थापक सदस्यापैकी एक होते. सन 1950च्या उत्तरार्धात आणि सन 1960च्या दशकाच्या सुरुवातीस स्पुटनिक 1च्या प्रक्षेपणाच्या पार्श्वभूमीवर अवकाश विज्ञान हा संशोधनाचा विषय बनला. जेव्हा अपोलो 11ने चंद्रावरील मून रॉक नमुना परत केले, तेव्हा युरे यांनी त्याची चंद्रप्राप्त प्रयोगशाळेत तपासणी केली. नमुने युरेच्या दाव्याचे समर्थन करतात की चंद्र आणि पृथ्वी एक समान मूळ आहे. UCSDमध्ये असताना युरे यांनी 105 वैज्ञानिक शोध निबंध प्रकाशित केले. त्यापैकी 47 चांद्र विषयावर होते. तो इतका मेहनत का करत राहिलास असे विचारले असता त्याने विनोदाने म्हणाले, ठीक आहे, तुम्हाला माहिती आहे की मी आता कार्यकाळावर नाही. हॅरॉल्ड क्लेटन युरे यांना ड्यूटेरियम किंवा भारी किंवा जड हायड्रोजन या अग्रगण्य संशोधन कार्यासाठी सन 1934 सालचा रसायनशास्त्र शाखेचा नोबेल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. हा शोध अणुसंरचना म्हणजे ॲटॉमिक स्ट्रक्चर आणि आण्विक रसायनशास्त्र, न्यूक्लिअर केमिस्ट्री समजून घेण्यात एक महत्त्वाची क्रांती मानली जाते. या शोधामुळे त्यांना समस्थानिकांच्या म्हणजे आयसोटोप यांच्या अभ्यासामध्ये मोठे योगदान देता आले. हॅरॉल्ड क्लेटन युरे हे अमेरिका देशाचे भौतिक रसायनशास्त्रज्ञ, फिजिकल केमिस्ट, ड्यूटेरियम, हायड्रोजनचे एक समस्थानिक या संदर्भातील अग्रगण्य संशोधन कार्य केलेले शास्त्रज्ञ आणि सन 1934 सालच्या रसायनशास्त्र शाखेच्या नोबेल पुरस्काराचे मानकरी. त्यांचा जन्मदिनांक 29 एप्रिल 1893 रोजी अमेरिकेतील वॉकरटन, इंडियाना येथे झाला. त्यांनी मॉन्टाना विद्यापीठातून पदवी मिळवली आणि कॅलिफोर्निया विद्यापीठातून PhD पूर्ण केली. युरे यांनी हायड्रोजनचा एक महत्त्वाचा समस्थानिक शोधला, ज्याला ड्यूटेरियम असे म्हणतात. हा शोध अणुऊर्जा आणि जड पाणी बनवण्याच्या प्रक्रियेसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरला. त्यांनी स्टॅनले मिलर यांच्यासोबत प्रसिद्ध मिलर युरे प्रयोग केला, ज्याद्वारे पृथ्वीवर सजीवाची उत्पत्ती कशी झाली असावी हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात त्यांनी मॅनहॅटन प्रोजेक्टमध्ये काम केले, जे अण्वस्त्र निर्मितीशी संबंधित होते. तसेच त्यांनी चंद्राच्या मातीचा अभ्यास करून त्याच्या उत्पत्तीबद्दल अनेक सिद्धांत मांडले. दिनांक 5 जानेवारी 1981 रोजी हॅरॉल्ड क्लेटन युरे यांचे हॉइया, कॅलिफोर्निया येथे निधन झाले. विज्ञानातील हॅरॉल्ड क्लेटन युरे यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. शोध संदर्भासाठी ही यादी आहे. समाज हिताच्या एखाद्या वैज्ञानिक विचारासंदर्भात प्रबोधन करणे, जागतिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी सामाजिक इच्छा आणि संसाधने एकत्रित करणे आणि मानवतेच्या यशाचा उत्सव बळकट करणे यासाठी सुवर्ण संधी म्हणजे सामाजिक आणि वैज्ञानिक सण आणि उत्सव. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञान निष्ठा ही जीवननिष्ठा. धन्यवाद.